तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे, ह्याच्यावरूनच आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता इथे cos a मायनस बी इक्वल टू cos a cos b प्लस sin a sin b हा फॉर्म्युला, हे सूत्र कसं तयार झालं आहे आपण नंतर शिकणार आहोत. आता एक एक्झाम्पल आहे, cos पाय बाय 2 मायनस थिटा, ह्याचा आपल्याला आन्सर काढायचं आहे. कसं काढणार, इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे a मायनस बी पाय बाय 2 मायनस थिटा, a इक्वल टू हिअर पाय बाय 2 अँड b इज हिअर थिटा. मग आता ह्या फॉर्म्युल्यात आपण हे व्हॅल्यू टाकू. cos a मीन्स cos पाय बाय 2, पाय बाय 2 मीन्स 90 डिग्री अँगल, cos b इंटू cos b मीन्स cos थीटा प्लस sin a इज sin a मीन्स पाय बाय 2 अँड sin b इज हिअर थीटा. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यापैकी कशाच्या व्हॅल्यू माहिती, तर cos पाय बाय 2 माहिती आणि sin पाय बाय 2 माहिती. आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे टेबल शिकलेलो आहेत, त्याच्यामध्ये cos पाय बाय 2 म्हणजे cos 90, cos पाय बाय 2 मीन्स cos 90 डिग्री and cos 90 degree is 0. Now sin pi by 2. Sin pi by 2 means sin 90 degree. Sin 90 degree is 1. तो इथे 0 की व्हॅल्यू टाकायची आणि 1 इथे टाकायची व्हॅल्यू. 0 into cos theta plus 1 into sin b. Sin b sin theta. Sin theta. Sin theta. 0 into cos theta means 0. हे इथे 0 येणार आन्सर. Remaining is only sin theta. Therefore cos पाय बाय 2 मायनस थीटा मीन्स साइन थीटा. तर हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे, हे सुद्धा आपल्याला पाठच करायचंय. आता हे सुद्धा आपण